ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता जे सायलीचे खोटे आई बाबा बनवून आलेले असतात, तर ती महिनावती सायलीला म्हणते की सायली, अगं तुम्हाला नवीन मोबाईल देशील का? तेव्हा आता सायली ही आपल्या आईकडे बघत असते, कारण तिला आता माहिती असो की कधीही आपले आई बाबा असे नसणार, परंतु हे स्वार्थी लोक आहेत। तेव्हा लगेच आता सदा म्हणतो की हे पग सायली, अगं जर मोबाईल घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे नसतील तर तू जावई बापकडे माग। त्यावर आता सायली ऐकून घेते, काही उत्तर ती देत नसते। तर त्यांचं हे बोलणं ऐकून घेतल्यानंतर सायली छान असं उत्तर देते की नाही बाबा, हे बघा माझ्या हातामध्ये पैसे असतात, कारण सायलीला कधीही कुणाचा मान मोडायचा नसतो। प्रत्येकाची मनधरणी ती व्यवस्थित करत असते, कारण कुणाचा अगदी आपल्यामुळे अपमान तर व्हायला नकोय आणि कुणाचं मन सुद्धा दुखायला नको, असे स्वभावाची आता आपली सायली असते। सायली सांगते की हे बघा, जर या घरातील तिजोरी जरी मी उघडली तरी सुद्धा मला कोणीही त्याबद्दल विचारणार नाही। तर इतका विश्वास या घरातील लोकांचा माझ्यावर आहे, परंतु याचा अर्थ असा नसत होत, कारण मी लगेच त्याचा गैरफायदा नाही घेऊ शकत, कारण त्या घरातील तिजोरीतील जे पैसे आहे तर मी चैनीच्या वस्तूसाठी नाही वापरू शकत। तेव्हा मैनावती लगेच रागवते आणि म्हणते की आता बया, मी कुठल्या चैनीच्या वस्तू तुला मागितल्या? साधा एक मोबाईल मागितला। मला एक गोष्ट सांग ब्र, मोबाईल सुद्धा आता एक गरजेची गोष्ट आहे आणि तुझ्याकडे आहे ना मोबाईल, मग मला मोबाईल नको का? त्यावर आता सायली म्हणते की हे बघ अगं आई, मी जेव्हा मला वाटेल की तुला खरंच मोबाईलची गरज आहे, तेव्हा मात्र खरंच मी माझ्या मनाने तुला नक्की मोबाईल घेऊन देईल, म्हणून तोपर्यंत तू माझा मोबाईल अगदी हक्काने वापरू शकते। आणि हे बघ आई, तू बघितलंस ना अगं, यांनी म्हणजे अर्जुन सरांनी माझ्या बहिणींना सुद्धा किती घसघसीत ओवाळणी दिली ते, आणि हे बघ आई, ते प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल करत असतात, त्यामुळे मी त्यांचे हे पैसे असे त्यांना न विचारता मोबाईल आणि चैनीच्या वस्तू घेण्यासाठी नाही वापरू शकत, असे स्पष्ट। मात्र आता जेव्हा सायली सांगते तर मैनावती आणि सदा यांचे चेहरे मात्र पडतात। तर सदा म्हणतो की हे बघ सायली, अग तू त्यांना असं का म्हणते की तुझे पैसे, तू तर त्यांचे हक्काची बायको आहे। त्यावर तर सायली ही मैनावती आणि सदाला म्हणते की हे बघा आई बाबा हो, हे सर्व आहे आणि कुठलाही नवरा करणार नाही इतकं ते माझ्यासाठी करत असतात। एक तर मधुभूचा उपचार तेच करतात आणि त्यावर आणखीन मी जे काही आई वडिलांचा खर्च आहे त्यांच्यावर कसा टाकू शकते? आणि हे पक आई बाबा, तुम्हाला जर मग खर्च करायचा असेल तर ते माझ्या पैशाने मी खर्च करणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे घर आहे तर ते बाबांनी, अश्विन भाऊजींनी आणि यांनी कमवलेल्या पैशावर चालतं, त्यामुळे कुठलाही असा वायखट खर्च करायचा नाही। एक सुभेदारांची सून म्हणून माझं ती जबाबदारी तर आहे। आता मैनावती म्हणते की बरं ठीक आहे अगं, जे आम्ही तुला खर्च मागतो, आमचे जे खर्च आहे तर ते तुला वायफळ वाटायला लागले, मग आम्ही आता रूममध्येच बसून राहतो। आणि सदाला म्हणते की चला चला हो, आपण रूममध्येच बसूयात। तो आता सदा म्हणतो की हो चला। तर आणि ही मैनावती उठण्याचा प्रयत्न करते आणि सदा आणि सायलीची मदत घेऊन ती आता उठते। मला हात द्या हो, असे म्हणत सायली तिच्या हात धरायला जाते, परंतु मैनावती रागाने म्हणते की हे बघ सायली, राहून दे, त्याची गरज नाही मला मुद्दाम। सायली समोर आता यांच हे नाटक सुरू असतं। आता पायामध्ये खूप वेदना होतात, असं मात्र आता मैनावती दाखवण्याच नाटक करते। सायलीला आता वाईट वाटतं, पण तरी सुद्धा ती आता विचार करते। त्यानंतर आता इकडे नागराजला महिपचा फोन येतो। आता फोन घेतल्यानंतर आता नागराज विचारतो की बोल ना महिप्त, अरे कसलं, आज कशाबद्दल फोन केलास? तेव्हा मात्र आता महिप्त खूप भडकतो। महिप्त म्हणतो की अरे तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता करत होता आणि कोण तो शुभम आपल्याला व्हिडिओ बनवून देणार होता आणि त्याने अजूनपर्यंत तो व्हिडिओ मिळवून दिलेला नाही,
आणि ती प्रिया तर इतकी शहाणी निघाली, तिने ती लिंक सुद्धा ओपन केलेली नाही. तर त्यावर आता नागराज शांतपणे म्हणतो की हे पत्परतू शांत हो, आपलं बोलणं झालेलं आहे, आपण खरंच काहीतरी आता विचार करूयात. तेव्हा आता महिप्त म्हणतो की काहीतरी पाऊल उचला, कारण पाऊल कधी उचलणार? तुमचं पाऊल आहे तर हे हत्तीच्या पावलांपेक्षा जड झालेलं आहे. त्यावर आता नागराज म्हणतो की अरे महिप्त, तू ऐकून तर घे, माझं प्रियाचा फोन फक्त माझ्या हातात यायला हवा, फक्त 5 मिनिटासाठी. प्रियाचा फोन जर माझ्या हातामध्ये आला तर मात्र तो शुभम आहे तर लगेच आपलं काम करून टाकेल. फक्त एकदा फोन आपल्या हातामध्ये येऊन द्या. तर महिप्त म्हणतो की हो, लवकरात लवकर. ते डबड आहे ना फोनच, तर ते तुमच्या ताब्यात घ्या. काय पंचांगण काढून मुहूर्त बघायचे आहे का तुम्हाला? आणि तोपर्यंत मी त्या प्रियाच्या नावाने केस उपटप बसायचे का? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची नागराज, तुम्ही, कारण आजपर्यंत हातातून वाळू जसे निसते ना, तसे मात्र मी निसटत आलेला आहोत आणि तुम्हाला हे कळालेच असेल. त्यामुळे मी जे सांगतो ते तुम्हाला कळले का? आज मात्र मी जे काही बोललो ते खूप बोललो, कारण यावेळेस तुम्ही काम करण्यासाठी माझ्या तोंडाला मला खूप काही खेस आहे पर्यंत बोलायला सांगितले. त्यावर आता नागराज म्हणतो की हे बघ महिप्त, त्या ते काम करण्यासाठी मला त्या सुभेदारांच्या घरामध्ये जावं लागेल. काहीतरी निमित्त मी करतो आणि त्यांच्या घरी मी जातो आणि लवकरात लवकर तो फोन मी माझ्या ताब्यात मिळवतो. काहीतरी प्रयत्न मी नक्की करतो. तर तो महिप्त म्हणतो की काही झाले तरी तो व्हिडिओ म्हणजे मिळवाच आणि लगेच मला फोन करा. तर नागराज आता लगेच फोन ठेवतो. त्यानंतर सदा आणि मैनावती जेव्हा रूममध्ये येतात तर सदा म्हणतो, महिनेने अगं मला तर असं वाटलं होतं की आपण या घरामध्ये आलो तर अगदी खूप सोन्याच्या ताटामध्येच आपल्याला जेवता येईल, म्हणजे खूप काही पैसे आपल्याला मिळतील, म्हणून पैशाने आंघोळ करता येईल असं वाटलं होतं. पण काय, या घरात साधी मुलीला आपण साधा मोबाईल मागितला आणि त्या मुलीला साधा आपल्या हातातून पैसे सुद्धा म्हणजे देता येत नाही. त्यावर आता मैनावतीचा जे काही नाटक पाय दुखण्यात सुरू असतं तर ते बाजूला ठेवून ती आता दरवाजा बंद करते आणि सदाशिवला म्हणते की जरा हळूच बोला, जरा शांत व्हा बरं. माझ्यासुद्धा आता हे सर्व जे काही आहे ते लक्षात येते. त्या दिवशी फक्त मी तिला एक चप्पल मागितली होती तर ती मला कशी म्हणते की आई, तुझी चप्पल खूप छान आहे, तर आणि ती चप्पल जरा जुनी झाली तर मी तुला नक्की घेऊन देईल असे ती मला म्हणाली. त्यामुळे मला असं वाटतं की ही सायली आपल्याला मागून काही देणार नाही. तिच्या सासरच्या लोकांचे पैसे असे तसे आपल्या हाती नाही लागणार. तर आणि ते काही म्हणतात ना, उंगली तीड, म्हणून आता ती आपला हात पुढे करते. तर सदाशिव रागाने तिचा हात बाजूला करतो. मला कशाला दाखवतेस? मला माहिती आहे की ते काय म्हणतात की उंगली तीड करावी लागेल. याबद्दलच मी विचार करतोय, परंतु काहीही सुचत नाही. तर पण नक्की महिनावरती मला खरंच काही सुचत नाही. नक्की त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल, म्हणून दोघे आता विचार करतात. त्यानंतर आता इकडे सायली मात्र किचनमध्ये काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवत असते, परंतु तिच्या डोक्यामध्ये सारखे विचार सुरू असतात. तिला आपल्या आईबाबाबद्दल संशय येतो. ती विचार करते की आई बाबा असे का वागत असतील? त्यांच्या परिस्थितीबद्दल मला वाईट वाटतं, परंतु ते इतक्यात टोकाला जाऊन इतकंसं म्हणजे चुकीचं वागतात हे मला नाही पटत. आणि तेवढ्यात तेथे अस्मिता येते. अस्मिता लगेच खुश होत म्हणते की सायली, अगं हे नवरे आहे ना, सगळेजण मुद्दाम करतात असं मला वाटतं, कारण बायकोला वाट बघायला लावली तर ते जान खुश होतात. त्यावर आता अस्मिताच बोलणं ऐकून सायली म्हणते की काय हो अस्मिता ताई, काय झालं? त्यावर आता लगेच अस्मिता थोडीशी नाराज होतो, म्हणते की अगं सायली, बघ ना, कित्येक दिवसापासून मी सचिनला म्हणते की काहीतरी सुट्टी काढून तू भारतामध्ये ये म्हणून, आणि ह्या अशा अवस्थेत मात्र त्याच्याशिवाय मला नाही करमत. त्याची आठवण येते, पण नक्की तो काही ना काही कारण देत असतो आणि कधी तर म्हणतो
की येथील काम अगदी पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागेल आणि कधीतरी फ्लाईट्स कारण देतो परवा तर असे म्हटला होता की 4च दिवसात निघणार आहे म्हणून. आणि आता आता तर कॉलच उचलत नाही. सायलीला आता हसू येत असतं. तर अस्मिता म्हणते की सायली बघ ना, अगं त्याच्यासाठी माझा जीव येथे किती खालीवर होतो हे त्याला कळतच नाही. बघ ना सायली. त्यावर आता सायली म्हणते की अस्मिता ताई अहो ते मुळात भारतात येतात हीच आपल्यासाठी किती आनंदाची बातमी नाही का हो. आणि हे बघा आता भारतात यायचं म्हणल्यानंतर इतकी मोठी सुट्टी काढायची त्यामुळे वेळ तर लागणारच. त्यामुळे अस्मिता ताई तुम्ही काळजी करू नका. सचिन भाऊजी लवकरात लवकर येतीलच नक्की तुम्हाला भेटायला. त्यावर आता अस्मिता म्हणते की पण येण्या अगोदर तो एक फोन तर करू शकतो ना. तर आता सायलीला हसू येते. त्यानंतर आता इकडे सदाशिव मैनाला म्हणतो की मैने अग मी काय म्हणतो हे असे काही प्लॅन करायचे असेल ना तर ते तुझं डोकं अगदी भारी चालत असतं. त्यामुळे तूच काहीतरी आता तुला प्लॅन सुचतो का हे आपल्याला प्लॅन करण्यासाठी काहीतरी कर बरं पैसे मिळवण्यासाठी. तेव्हा मात्र आता ही मैनावती डोक्याला हात लावत म्हणते की मी सुद्धा विचार करते परंतु अजूनपर्यंत तर नाही सुचत असे म्हणता म्हणता आता ह्या मैनावतीच्या डोक्यामध्ये तर एक प्लॅन येतो. लगेच तिचा चेहरा खुलतो. अगदी जोराने टाळी वाजत ती म्हणते की सुचला. सदाशिव विचारतो की काय सुचला. मैनावती म्हणते की हो सुचला. आणि लगेच सदाच्या कानामध्ये ती मात्र जो प्लॅन तिला सुचलेला आहे तो सांगते. ते ऐकून मात्र सदा तर खुश होतो. तर आता मैना म्हणते आहे की नाही अगदी झॉकस आयडिया म्हणून. त्यावर आता सदा म्हणतो की हो माझी मैना तर खरंच कामाची आहे. तर मैनावती म्हणते की चला तर मग कामाला लागूयात. सदा तर अगदी खुश होत म्हणतो की हो कामाला तर लागलंच पाहिजेल. म्हणून दोघे आता काहीतरी प्लॅन करण्यास ठरवतात. त्यानंतर सायली आणि या अस्मिता ताई किचनमध्ये गप्पा करत असताना सचिन दलच बोलत असतात आणि तेवढ्यात अस्मिताच्या मोबाईलवर सचिनचा कॉल येतो. तर आता अस्मिता खुश होत म्हणते की बघ ना सायली अगं 100 वर्ष आयुष्य आहे याला लगेच त्याचा कॉल आला. तर त्यावर आता सायलीला हसू येते. तर अस्मिता फोन उचलते आणि म्हणते की काय रे सचिन माझी मिस कॉल बघून तुला कॉल बॅक करण्यासाठी इतका वेळ लागतो. त्यामुळे हे पक उगाच मस्त मस्करी करू नकोस मला तुझ्याशी नाही बोलायचं. सायलीला फारच हसू येत असतं. तेव्हा आता सचिन अस्मिताला जेव्हा म्हणतो की थेट पनवेलमध्ये येऊन तुला मी सरप्राईज करणार आहे तर ते ऐकून अस्मिता खुश होते आणि म्हणते की तू असं सरप्राईज करणार आहे का. आणि लगेच मात्र सचिन फोन कट करतो. तर अस्मिता आता म्हणते की ठेवला बघ सायली फोन ठेवला. लगेच अगदी 2 दिवसांनी तो त्याने मला कॉल केला आणि 2 मिनिट सुद्धा तू माझ्यासाठी नाही देऊ शकत बोलायला. आणि आज सुद्धा फोन केला तर केला परंतु कधी येणार आहे हे नाही सांगितलं. म्हणून अस्मिता थोडीशी चिडते आणि नाराज सुद्धा होते. मला त्या सचिनचा खरंच यामुळेच खूप राग येतो. जाऊन दे सायली मला या विषयावर नाही बोलायचं म्हणून चिडचिड करत आता अस्मिता आपल्या रूममध्ये जायला निघते. सायली म्हणते की अस्मिता ताई अहो अस्मिता ताई ऐका ना. म्हणून आपल्या भाजीच्या जी काही कढईवर असते गॅसवर त्यावर झाकण ठेवत आता सायली सुद्धा अस्मिता ताईंना समजावण्यासाठी त्यांच्या मागे जाते. त्यानंतर आता इकडे नागराज मात्र आता त्या सुभेदारांच्या घरी कसे जायचे आणि तो फोन प्रियाचा कसा मिळवायचा याच टेन्शनमध्ये असतो. आणि तेवढ्यात सुमन त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा आता लगेच सुमन घाईने थोडीशी वाढत असते. तर नागराज तिला म्हणतो की जरा हळूच कारण ते अगदी माझ्या हातावर जर पडले तर भाजेल माझा हात. तर सुमन म्हणते की हो मी इडल्या सुद्धा छानच बनवल्यात आणि चटणी सुद्धा उडदाची डाळ घालूनच बनवलेली आहे. तेवढ्यात नागराज आता एक घास घेतो. आता एक घास घेतल्यानंतर मात्र आपली सुमन मात्र आता घाबरतच उभी असते. परंतु नागराजला मात्र आता इतकं तिखट लागत नागराज लगेच
आरडाओरडा करायला सुरुवात करतो, जोराने किंचाळतो, त्याला बोलता सुद्धा येत नाही. तर सुमन घाबरते आणि म्हणते की काय हो, काय झालं. तेव्हा लगेच घाईने ती पाणी प्यायला देते, परंतु नागराज आता तिच्या हाताने पाणी न पिता अख्खा चंबू उचलून घेतो आणि पाणी पितो. सुमन विचारते की अहो, काय काय होतं तुम्हाला. नागराजला इतकं तिखट लागलेलं असतं. तो तसंच आता अगदी म्हणतो, ही जी काही चटणी आहे तर ती मला आवडते, तशी चटणी आहे का. सुमन म्हणते की हो. तेव्हा आता नागराज लगेच म्हणतो की अगं, हे काय, ती चटणी इतकी तिखट आहे. सुमन म्हणते की नाही अहो, तुम्हाला आवडते तशीच केलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे मैनावती आणि सदाशिव यांचा जो ठरलेला प्लॅन असतो, त्या प्लॅनप्रमाणे मात्र ते आपली गाठोडे घेतात आणि काहीतरी चोरून मात्र तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर इकडे नागराज सुमनवर खूप भडकतो, म्हणतो की नक्की तुला मला उपाशी ठेवायचं होतं, त्यासाठीच तू हे मुद्दाम तिखट बनवले. आता लगेच सुमन म्हणते की नाही, मी तुम्हाला खरं सांगते, मी तिखट नाही बनवले. तुम्हाला आवडते अगदी तसेच बनवले. मी यातील नवीन चटणी तुम्हाला खायला देते. तर नागराज लगेच आता रागावून उठतो आणि सुमनला हात मारण्यासाठी हातवर उचलतो आणि ती वहिनी आहे ना घरामध्ये, मी जर तुला मारले तर लगेच ती तुला वाचवण्यासाठी नक्की येईल नाही शिक्षा, तर तुला व्हायलाच हवी. तुला सुद्धा कळायला हवे की तिखट खाल्ल्यावर काय जिवेची आग कशी होती. त्यामुळे तू इथेच थांब, मी आलोच, असे बोलून तो आता आत जातो. तर सुमन विचारी म्हणते की अहो, काय करता तुम्ही आता. नागराज लगेच आता किचनमधून काही मिरच्या घेऊन येतो आणि सुमनला म्हणतो की खा, मिरच्या खाऊन दाखव. सुमन आता म्हणते की अहो, तुम्ही हे काय करतात. तर नागराज म्हणतो की हे बघ, ही मिरच्या आहे, ती खाऊन दाखव. आणि तिच्यावर जोरात ओरडत म्हणतो की खा. तर सुमन बिचारी रडत म्हणते की अहो, मी मुद्दाम नाही केलेलं हे सर्व. नागराज म्हणतो की हे बघ, ते प्रश्न आता विचारायचे नाही, फक्त मिरची खाऊन दाखवायची. तुला सुद्धा कळायला हवं की तिखट कसं लागते. चटणी तू मला वाढलीस, मग मी स्वतःच्या हाताने ती चटणी खाल्ली ना, मग त्याचप्रमाणे तसे सुद्धा आता मी तुला मिरची खायला देतो, मग तू मिरची खायची. आणि जर वहिनी आली तर मी तिला सांगेल की सुमनला मिरची खूप आवडते म्हणून ती मिरची खाते, मधून मधून ती मिरच्या खात असते. तर सुमन बिचारी रडत नाही नाही म्हणत असते, परंतु नागराज ऐकायला तयार नसतो. अगदी जबरदस्तीने तिला ती मिरची तो खायला सांगतो आणि तिच्या हातात जबरदस्तीने मिरची देतो. आणि जर ती मिरची खाल्ली नाही तर ह्या 3 मिरच्या सुद्धा तुला खाव्या लागतील. बिचारी सुमन आता या नागराजच्या भीतीने मात्र मिरची खायला सुरुवात करते. ते पण आता रडत असते आणि रडतच ती मिरची खाते. तर नागराजला खूप आनंद होतो. तो हसून मात्र आता सुमनकडे बघत असतो. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात. तर सायलीला आता मैनावती आणि सदाशिव यांच जे काही बोलणं आहे तर तेच आठवत असते. ती आपल्या त्या आईबाबांचाच विचार करत असते की ते असे कसे असू शकतात, कारण चैनीच्या वस्तू आता ते आपल्याला मागतात आणि या घरातील पैसे सुद्धा आता ते आपल्याला मागतात. म्हणजे ते असं कसं वागतील. म्हणून ते दोघे जे काही बोललेले आहेत ते प्रत्येक क्षण तिला आठवतो. आणि तेवढ्यात अर्जुनच लक्ष काम करता करता सायलीवर जाते. आता तो म्हणतो की बायको ए बायको. आणि तेव्हा कुठे आता सायली ही भानावर येऊन अर्जुनकडे बघते. त्यावर आता तिला अर्जुन विचारतो की काय सायली, काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा कुठे आता सायली म्हणते की काही नाही अहो, कुठे काय, कसला विचार नाही करत. तेव्हा आता अर्जुन खुर्चीवरून उठतो आणि सायली शेजारी खाली येऊन बसतो. सायली त्या फाईल आहे तर ते व्यवस्थित ठेवत असते. तर आता सायलीच्या हातातील ती फाईल आहे तर अर्जुन आपल्या हातामध्ये घेतो आणि सायलीला विचारतो की काहीतरी नक्की झालेलं आहे. काय प्रॉब्लेम आहे सायली, काय झाले ते सांग ना. त्यावर आता सायली काही सांगायला तयार नसते. सायली म्हणते की अहो, कुठे काय, काहीच प्रॉब्लेम नाही.
तर तेव्हा सायलीच हे बोलणं ऐकून अर्जुन तिला म्हणतो की हे बघ सायली, अगं तुला तर माहितीच आहे की तुला माझ्यापासून काही लपवता येत नाही. त्यामुळे आता नक्की तू कसला विचार करतेस ते सांगून टाक. काय झाले ते? तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, मगाशी जेव्हा मी आई बाबांशी बोलत होते तेव्हा मात्र आता आई बाबांनी माझ्याकडे गॉगल मागितले, कारण उन्हात गेल्यानंतर त्यांना त्रास होतो म्हणून ते मला गॉगल मागतात. तेव्हा लगेच आता मैनावती आणि सदाशिव जे काही म्हणलेले आहे तर ते प्रत्येक आता त्यांच बोलणं सायली ही अर्जुनला सांगत असते. आणि आता ते सर्व वस्तू घेण्यासाठी आई बाबांनी मला तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी सांगितले, परंतु मी त्यांना उत्तर दिले की आता मी जरी ह्या घरची सून असेल, माझा या घरावर अगदी हक्क आहे आणि या घरातील तिजोरी जरी मी उघडली तरी सुद्धा कोणी मला काही बोलणार नाही, परंतु त्याचा मी गैरफायदा नाही घेऊ शकत. मी तुम्हाला अशा पैसेही चैनीच्या वस्तू घेण्यासाठी नाही देऊ शकत असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. असे आता सायली घडलेले सर्व काही अर्जुनला सांगते. अर्जुन शांतपणे ऐकून घेतो. आता हे सर्व सांगितल्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणते की हे बघा, मला मान्य आहे की त्यांनी खूप असे जे आतापर्यंत दिवस काढले ते खूप हलाखीचे काढले. मग आता मात्र त्यांना जे काही हवं आहे तर ते त्यांना मिळायला हवं, पण त्यासाठी मात्र मी तुमच याकडून पैसे घेऊन त्यांची हाऊस माऊस करावी हे मला नाही वाटत. तेव्हा अर्जुन या सगळ्याचा विचार करतो आणि सायलीकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे सुमन मात्र आता किचनमध्ये असते. किचनमध्ये आता मिक्सरवर काहीतरी काम करत असताना तिला नागराज तिच्याशी जे वागलेलं आहे क्रूरपणे ते सर्व आठवते, कारण बळजबरीने त्याने आता सुमनला मिरची अगदी खायलाच लावली आणि सुमनला त्याचा किती त्रास झाला हे बिचारीला आठवत ती आता रडत असते. आणि तेवढ्यात तेथे प्रतिमा आत्या येतात. तर प्रतिमा आत्या सुमनला विचारतात की सुमन, अग आज नाश्त्यासाठी काय बनवल्स तू? तर सुमन घाबरतच लगेच आता प्रतिमा आत्याकडे बघते. आता सुमन अगदी थोडीशी घाबरत अगदी अडखळत उत्तर देते की वहिनी अहो इडल या बनवल्यात. प्रतिमा आत्या आता ओळखते. प्रतिमा आत्या लगेच विचारते की सुमन, तू रडत होतीस ना? सुमन आता अगदी खोट बोलते की नाही म्हणते. तर प्रतिमा आत्या म्हणते की हे बघ सुमन, खोट बोलू नकोस. अगं डोळे बघ ना तुझे कसे झालेत, आणि नाक सुद्धा तुझं लाल झालेलं आहे. तर अगदी नक्की काय झालं सुमन सांग बरं. आता हे दोघे एकमेकींशी बोलत असताना मात्र नागराज तेथे अगदी यांचीही बोलणं ऐकतो. तर आता सुमन बिचारी नाराज होते आणि आता प्रतिमाशी ते खोट बोलते की वहिनी अहो कांदा चिरत होते त्यामुळे जरा डोळ्यामध्ये पाणी आले असेल. आणि हे बघा अहो वहिनी, अपूर्णाईंना इडल्या तर फार आवडतात आणि म्हणून जे काही इडल्या आहेत तर त्याचा डबा मी भरून ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी आपण त्यांना त्या इडल्या देऊयात का? आता नागराजला तर हेच असतं, कारण काही करून मात्र सुभेदारांच्या घरी त्याला जायचे असते. तेव्हा आता प्रतिमा आत्या ही सुमनकडे बघत असते. प्रतिमा आत्या आता खुश होत म्हणते की हो सुमन, नक्की देऊयात. खरं तर हे बघ सुमन, अग आत्ताच मला हा डब्बा घेऊन जाण्यासाठी आवडले असते, कारण मला तिकडे जायचेच होते, परंतु खरंच मिडेनची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि ते क्लिनिक तर सुभेदारांच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे, त्यामुळे मला तिकडे नाही जाता येणार. तेव्हा आता प्रतिमातेच हे बोलणं ऐकून सुमन विचारते की वहिनी, मग आता काय करायचं? आता तो डब्बा आपण तिकडे कसं पोहोच करणार? आणि शेवटी नागराजला तर तेच हो असतं. तो लगेच खुश होतो आणि आपल्या मनात म्हणतो की आता मात्र सुभेदारांच्या घरात जाऊन त्या प्रियाचा फोन मिळवणं यासाठी तर ही एक उत्तम संधी चालून आली. तर त्यानंतर आता इकडे अर्जुन हा सायलीला समजावतो की हे बघ सायली, तू रिलॅक्स हो जरा, इतकं टेन्शन घेऊ नकोस. त्यांना जे काही होसेल ते तू मला सांग, मी नक्की त्यांना देतो. आता सायली अर्जुनला म्हणते की अहो तसे नाही, परंतु आता त्यांना जी काही हाऊस वगैरे आहे तर ती
त्यांच्या मुलीने करायला हवी जाव्यानी नाही असं मला वाटतं. तेव्हा आता सायली थोडी अडखळत अगदी म्हणत असते. तर अर्जुन म्हणतो की काय सायली, अगं बोल. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा, जेव्हा मी 11वी आणि 12वीला होते तेव्हा मी माझं जे काही कॉलेजची फी होती तर ती भरण्यासाठी काही गाण्याचे क्लास करत होते आणि ते गाण्याचे क्लासेस घेऊन मात्र मी त्यातून माझी फी भरायची, मग त्यातून मला मदत व्हायची, मग तसेच क्लासेस आहे तर ते मी परत सुरू केले. तर म्हणजे तेव्हा खरंच मला खूप छान वाटायचं, काही पैसे खर्चासाठी माझ्याकडे असायचे. त्यामुळे मी त्यासाठी आता हे पैसे मिळवण्यासाठी क्लास सुरू करू का, आणि त्या क्लासच्या पैशातून मात्र मी आई-बाबांचा खर्च अगदी व्यवस्थित करू शकते. तर अर्जुन आपल्या सायलीकडे एकटक बघत असतो. त्यानंतर आता इकडे प्रतिमा, आत्या आणि सुमनला प्रश्न पडलेला असतो की इडल्या मात्र सुभेदारांच्या घरामध्ये कोण घेऊन जाईल. नागराज लगेच त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की तुमचं हे जे काही आता मोठा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सोल्युशन माझ्याकडे आहे. तर त्यावर आता प्रतिमा त्या म्हणते की खरंच. तेव्हा नागराज म्हणतो की हो, ह्या गरम गरम ज्या इडल्या आहेत तर त्या सुभेदारांच्या घरामध्ये कशा पोहोच करायच्या, हा तर तुमचा एक प्रॉब्लेम आहेच ना, मग त्याचंच हे सोल्युशन. कारण मी त्याच बाजूला चाललो, माझं तिकडे काम आहे, त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये हा डबा मी नक्की पोहोचू शकतो. तेव्हा मात्र आता प्रतिभवात खुश म्हणते की चला तर सुमन, प्रश्न विठलाला तू लगेच आता त्यांच्याकडे डब्बा द्या बरं. त्यावर आता नागराज सुमनकडे बघत म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी चटणी आहे ना ती जरा भरपूर दे. आणि प्रतिमाला म्हणतो की हे बघ वहिनी, अगं काय सांगू मी तुला, सुमनने इतकी जबरदस्त चटणी बनवली होती. तर हो की नाही. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.